क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। साक्री कायद्याच्या नावाखाली दादागिरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांच्या विरोधात पत्रकारांचे निवेदन। साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी, पत्रकारांशी उद्धट वर्तन आणि दिव्यांग पत्रकारांचा अवमान केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांच्या विरोधात साक्री तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आज उपविभागीय अधिकारी संजय बांबडे यांना लेखी निवेदन सादर केले। साक्री पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच बदली होऊन आलेले PSI महेश गायतड यांनी दैनिक देशोन्नतीचे पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घडवून आणल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर काही पत्रकारांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला भेट दिली असता परिस्थिती आणखी चिघळली। एवढी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांच्याशी अवमानकारक भाषेत बोलत गायतड यांनी तो एक लंगड्या आहे, त्याचा दुसरा पायही तोडेल अशी शिवीगाळ व अवमानकजनक टिप्पणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। गादेकर यांनी प्रत्यक्ष PSI गायतड यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी शिवीगाळ केल्याचे मान्य केल्याचे पत्रकारांनी सांगितले। मात्र या दोघांमध्ये यापूर्वी कोणताही वाद नसतानाही असा अपमानकारक संवाद का घडला हा प्रश्न कायम आहे। यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव हेही उपस्थित होते। त्यांच्या म्हणण्यानुसार गायतड यांनी कोणतेही कारण नसताना स्वतःचा खाकी शर्ट काढून शिवीगाळ करत गुंडगिरीच्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केलाय, असा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। घटनेनंतर साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री प्रेस क्लब, जनग्रामीण पत्रकार संघ तसेच मनसे, प्रहार संघटना, धुळे जिल्हा सरपंच परिषद यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला। पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटलंय की दिव्यांग पत्रकारांचा अपमान हा समाजाचा अपमान आहे। पोलिसांना जनता सेवेसाठी पगार दिला जातो, दादागिरी करण्यासाठी नव्हे। PSI महेश गायतड यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी। तसेच कारवाई न झाल्यास साक्री शहर बंद, मोर्चा व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। घटनेची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाही देण्यात आली असून त्यांनी याबाबत योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे। साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आबासाहेब सोनावणे, दीपक जाधव, मनसेचे नेते धीरज देसले, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष संजय पाटील तसेच विविध पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दीपक जाधव, धुळे।